आपल्या या श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास केंद्र दुसारळी कळवा येथे जवळजवळ 1 वर्षापासून आपल्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर प्रशिक्षण वर्ग चालू केले आणि सुरुवातीला नवरात्रीच्या आधी आपण श्री दुर्गा सप्तशती संस्कृत मध्ये 2 बॅचेसला शिकवलं आणि खूप उत्तम प्रतिसाद मिळाला आणि दुर्गेश्वरी देवी ठाण्यातील तिथे जवळजवळ 65 महिलांनी खणखणीत वाचन केलं. मी फिरत होतो आणि पाहिलं की सगळ्या महिला ज्या पूर्वी फक्त बोट फिरवायच्या तसं न करता सर्व प्रत्यक्ष वाचत होत्या. आता दुर्गा सप्तशती शिकवून झालं, नंतर आपण गणपती अथर्व शीर्ष वाचायला फक्त 5 मिनिट लागतील, पण 2 दिवस म्हणजे 4 तास घेतलं आणि त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला आपल्याला. नंतर आता विष्णू सहस्रनाम जवळजवळ 2.5 महिन्यापासून आपण सुरू केलेलं आहे आणि त्यालाही आपल्याला खूप चांगला प्रतिसाद आपल्या सेवेकऱ्यांचा म्हणजे जिज्ञासू सेवेकऱ्यांचा फार चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यांना खूप आनंद होतो शिकण्यामध्ये आणि त्यांना आनंद होतो म्हणून आमचा पटीमध्ये आनंद वाटतोय. आनंद ही वस्तू काही दुकानात विकत मिळत नाही, कुठेच मिळत नाही. आनंद हे आपण स्वतः मनावर नियंत्रण ठेवून कमवायची वस्तू आहे, बाहेर मिळत नाही बाजारामध्ये. आता विष्णू सहस्रनाम शिकताना सर्वात महत्वाचं काय आहे, आपण सुरुवातीचा पूर्व पीठिका भाग वाचतो, नंतर विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचतो, त्यानंतर फलश्रुती वाचतो. फलश्रुती हा तर महत्वाचा भाग आहे. फलश्रुती नसेल तर कोणीच काहीच करणार नाही. तर प्रत्येक गोष्टीला फलश्रुती आहे संस्कृत मध्ये, तर त्याचं वाचन आपण करत असतो. तर हे सर्व कितीही वेळा केलं आपण तर प्रश्न आहे तो कशासाठी करायचं, कशासाठी वाचायचं. सर विष्णू सहस्रनाम एवढे 5 पेजेस आहेत आणि कठीण शब्द आहेत आणि आम्ही मराठी शिकलेलो आहोत, आम्हाला संस्कृत माहीतच नाही, असे अनेक प्रश्न आपल्या जिज्ञासू सेवेकऱ्यांचे होते. पण त्यांना जेव्हा आम्ही आश्वासन दिलं की तुम्हाला फक्त मराठी लिहिता वाचता येतं तेवढंच पुढे आहे, आपल्याला संस्कृत व्यवस्थित बोलता येणार, वाचता येणार, लिहिता येणार, काही अडचण येणार नाही. आणि आमच्या आश्वासनानुसार आणि स्वामींच्या आशीर्वादाने इथे स्वामी सेवेकरी ज्यांना फक्त मराठी येतं, संस्कृतचा गंध नाही, असे सुद्धा सेवेकरी खूप यायला लागले. आता विष्णू सहस्रनाम शिकायचं आवड सगळ्यांना आहे, पण नियमित हजेरी ती पण महत्वाची असते. म्हणून आपण दररोज हजेरी पण घेतो. आपण प्रत्येकाने मनामध्ये ठरवायचं की आपण किती प्रामाणिक आहोत. विष्णूंना जर प्रसन्न करायचं झालं तर विष्णूंना कोणत्या प्रकारची फुलं आवडतात असा जर प्रश्न केला तर कोणती फुलं, पारिजाताची फुलं, झेंडूची फुलं, असे वेगवेगळ्या फुलांची तुम्ही पटापट नावं सांगणार. पण ती फुलं ही नैसर्गिक फुलं आहे आणि ती नैसर्गिक फुलं फार आवडत नाही भगवान विष्णूंना, स्वामींना. तर नेमकं काय आवडतं तर त्यांना ही बाह्य फुलं आहे, बाह्य वातावरणात निर्माण झालेली फुलं आहे. त्यांना काय आवडतं तर आपल्या अंतःकरणात उमललेली फुलं. मग अंतःकरणात कोणती उमललेली फुलं आहे याच्यावर अष्टपुष्पी एक श्लोक आहे, तो मी शॉर्ट मध्ये बोलून दाखवतो. अहिंसा प्रथमम पुष्पम. अहिंसा हे प्रथम पुष्प आहे म्हणजे फुल आहे, ते त्यांना आवडतं. अहिंसा म्हणजे काय, खून मारामारी न करणं असं नाही, तर कोणालाही मन, वचन किंवा कर्माने त्रास न देणं, याला अहिंसा म्हटलंय. काया वाचा मनाने, कायाने कोणाला दुखवता कामा नये. काया म्हणजे शरीराने म्हणजे मारपीट करणं, व्यवसायाला दुखवणं, मारझोड करणं हे होता कामा नये, हे झालं कायाने. वाचेने म्हणजे तोंडाने, वाणीने असे अशब्द, हिंसाकारक शब्द असे येता कामा नये. आणि मनाने म्हणजे दुसऱ्याबद्दल द्वेष, मनातून द्वेष आपण दुसऱ्याबद्दल द्वेष करतो, लक्षात ना, तोही होता कामा नये. ती अहिंसा म्हटली गेली असं म्हणायचं. तर दुसरं पुष्प म्हणजे पुष्पम इंद्रिय निग्रह, आपल्या शरीराच्या इंद्रियांवर संयम ठेवणं. हे सुद्धा खूप आवडणारं असं फूल आहे भगवान विष्णूंना.
तर इंद्रियांचा संयम म्हणजे आपल्या वासनांवर आणि इंद्रियांवर ताबा मिळवणं, तर हे इंद्रियांवरचा संयम हे सुद्धा खूप आवडणारं असं पुष्प आहे. सर्व भूत दया पुष्पम, सर्व प्राणी मात्रांवर दया किंवा करुणा दाखवायची हे तिसरं पुष्प आहे. क्षमा पुष्पम विशेषतः, कोणाची चूक झाली तर आपण त्याला माफ केलं तर हे चौथं पुष्प आहे. असे माफ करणारे किंवा माफी मागणारी माणसं भगवान विष्णूंना खूप आवडतात. ज्ञानम पुष्पम तपः पुष्पम, ज्ञानम पुष्पम म्हणजे आत्मज्ञान किंवा योग्य विचारांची जाणीव असणं, त्याला आपण ज्ञानम पुष्पम असं हे ज्ञान पुष्प भगवान विष्णूंना खूप आवडतं. नंतर तपः पुष्पम, तपश्चर्या किंवा तप. आता तप म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की कुठे हिमालयात जाऊन एखाद्या झाडाखाली किंवा नदीच्या किनारी झाडाखाली बसून जप तप करत बसायचा असा त्याचा अर्थ नाहीये. तर स्वतःचं ध्येय गाठण्यासाठी आपल्याला कष्ट करायचे आणि जास्त कष्ट लागतील तर ते सोसण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि ते ताकद निर्माण होण्यासाठी आपल्याला शिस्त सुद्धा पाळायला लागते. असं हे तपश्चर्या किंवा तप पुष्प आहे. हा अभ्यास तुम्ही करता हे तपच आहे. ते ध्येय निश्चित केलंय, आपल्याला हे करायचं आहे, त्याच्या तुम्ही मागे आहात, ही एक तपश्चर्याच आहे. तपाशिवाय कुठली गोष्ट पॉसिबल अशी सहजासहजी मिळणार नाही, हे सर्वांना सांगायचं. ध्यानम पुष्पम, ध्यान ईश्वराचे आणि सत्याचे एकाग्र चित्ताने चिंतन करणं. सत्य म्हणजे ईश्वर, कुठेही खोटं बोलायचं नाही, खोटी कामं करायची नाही, म्हणजेच ईश्वराची सेवा करतोय असं लक्षात घ्यायचं. ध्यानम पुष्पम तथैव च सत्यम, त्याचप्रमाणे सत्य, सत्य बोलणं, नेहमी खरं बोलणं आणि सत्याची साथ देणं. स्वतः खरे बोलतो आपण, पण दुसरा जर खोटं बोलत असेल तर त्याची वाहवा करतो आपण. तर तसं न करता त्या सत्य असेल त्याची साथ द्यायची, अशी खोटारड्यांची वाहवा करायची नाही. विष्णू प्रीतिकरम भवेत, तर विष्णूंना या फुलांनी जे पूजा करतात ते त्यांना भगवान विष्णू खऱ्या अर्थाने प्रसन्न होतात. तर हा एक खूप महत्वाचा भाग आहे. श्री भगवान विष्णूंचा श्लोक. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिनी ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. पूर्वपीठिका मंगलाचरण. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमः समस्त भूतानां आदिभूताय भूभुते अनेक रूप रूपाय विष्णवे प्रभविष्णवे. वैशंपायन उवाच. श्रुत्वा धर्मान् शेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरः शान्तनवः पुनः एव अभ्यभाषत. युधिष्ठिर उवाच. किमेवं देवं लोके किं वा प्रेतं परायणं स्तुवन्तं कङ्कं हर्षतः प्राप्नुयुः मानवाशुभम्. ओम सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं वन्दमुच्यते जम्बूजन्म संसार बन्धनात्. भीष्म उवाच. जगत्त्रयं देवदेवम् अनन्तं पुरुषोत्तमं स्तुवन्नाम सहस्रेण पुरुषः सततमुत्थितः. तमेव चार्चयन् नित्यं भक्ता पुरुषम् अव्ययम् ध्यायनित्यं नमस्तस्यं यजमानो तमेव च. अनादिनिधनं विष्णु सर्वलोको महेश्वरं लोकाध्यक्षं स्तुवन् नित्यं सर्वदुःखातिगोवये. ब्रह्मणं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महाद्भुतं सर्वभूतोद्भवम्. एषं सर्वधर्माणां धर्मोऽधिकमो मतः यद्भक्ता पुण्डरीकाक्षं सर्वैर्भजति सदा.
परमं यो महातेज परमं यो महातप परमं यो महाब्रह्म परमं यो परायणम् पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलम् दैवतं देवतानां च भूतानां यो अवलोकिता यतः सर्वाणि भूतानि भवन्ति आदिभावने यस्मिन् च यान्ति पुनः एव युवक्षये तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य रूपते विष्णुः नाम सहस्रमे शृणु पापभयापम् यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः ऋषिः गीतानि तानि वक्ष्यामि भूतये। श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम विश्वं विष्णुवशत्कारो भूतभव्यभवत्प्रभु भूतकृतकृतभावो भूतात्मा भूतभावनः पूर्वात्मा परमात्मा च भूतानां परमागतिः अव्ययपुरुषः साक्षी क्षेत्रज्ञो अचरेव च यो वेदान्वेता प्रधानपुरुषेश्वर नारसिंह वपु श्रीमान् केशव पुरुषोत्तमः सर्वशिवस्थाणुभूतादिनिधि अव्यय सम्भवो भावनो भर्ता प्रभव प्रभु ईश्वर स्वयंभू शम्भो आदित्य पुष्कराक्षो महास्वन अनादिनिधनो उत्तम अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो अमर प्रभु विश्वकर्मा मनुस्रष्टा स्तविष्टो स्थविरोधिर अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताशयपरधर प्रभुतं स्त्रिकपुत्ताम पवित्रं मङ्गलं परम् ईशानो प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदन ईश्वरे विक्रमी मेधावी विक्रमक्रम अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञ कृति आत्मवान् सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजाभव सर्वसरो व्याल प्रत्यय सर्वदर्शन अजः सर्वेश्वर सिद्ध सिद्धि सर्वाणि अर्जुत वृषा कपि अमेयात्मा सर्वलोक विनिश्रुत वसुमना सत्य समात्मा संविहसम हनोदरिकाक्षो विषकर्मा विषाकृति रुद्रो बहुशिरा वक्रो विश्वभूमि शुचिश्रवा अमृत शाश्वत स्थाणुवराभो महात्मा सर्वद सर्वविद्वान् विश्वक्सेनो जनार्दन वेदो वेदोऽम्यङ्गो वेदानो वेदवित्तमि लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृताकृत चतुरात्मा चतुर्व्यूह चतुर्द्रष्ट चतुर्भुज भ्राजिष्णो भोजनं भोक्ता सहिष्णो जगदाभिज अनवोदिता विश्वभूमि पुनर्वसु उपेन्द्रो वामन प्रांशु अमोघ शुचि ऊर्जित अतीन्द्र संग्रह सर्वो गुणात्मा नियमो यमः वैद्यो वैद्य सदा योगी विरहा माधवो मधु अति इंद्रियो महामायो महोत्साहो महाबल महाबुद्धि महावीर्यो महाशक्ति महाकृति अनिर्देश वपु श्रीमान् अमेयात्मा महापुरुष महेश्वासो महीवर्ता श्रीनिवास सतांगति अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविंदापति मरीचित मनोहंस सुपर्णो चतुर्तम हिरण्यनाभ सुतपा पद्मनाभ प्रजापति अमृत सर्वजुग सिंह संधाता संधिमान स्थिर अजो दुर्मशन शास्ता विश्रुतात्मा सुरार्य गुरु गुरु प्रणो राम सत्य सत्य पराक्रम निमिषो अनिशो स्वग्री वाचस्पति उदारति
अग्रणी ब्राह्मणी श्रीमान न्यायो नीता समीरण सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षर सहस्रपाद आदर्शोत्तात्मा संहृत संप्रमर्दन अहं संवर्तनो वन्दे अनिलोकरहीर सुप्रसन्नात्मा विश्वभोग विभो सत्कर्ता सत्पुरा साधु जनु नारायण असंत अप्रमेयात्मा विशिष्टा शिष्टकोट शुचि सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिला सिद्धि साधना ऋषाही ऋषभो विष्णु ऋषभर्वा ऋषोदर वर्धनो वर्धमानश्च विक्ता शुचि सागरा सुभयो बुधरो वाग्मे महेंद्र वसुधो वसु नैतरूपो बृहद्रूपा शिपी विष्टा प्रकाशना ओदस्तेजो दुतिधरा प्रकाशात्मा प्रतापना रुद्धा स्पष्टाक्षरो मंत्र चंद्रा शुभास्कर दुति अमृता सद्भवो मानो शश बिंदु सुरेश्वर औषधं जगता सेतु सत्य धर्म पराक्रम भूतभव्य भवन्नाथ पवना पावनो अनल कामः कामकृतान्त काम काम प्रदा प्रभु युगादितो प्रभो भक्तो नैकमायो महाशना अदृश्यवन्तरूपश्च सहस्रविधानन्तजित् इष्टो विशिष्टेशा श्रीखण्डी नवशोरुषा क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहु महीधर अच्युता पतिता प्राणः प्राणदो वासवानुज अपामनिध्य अधिष्ठानम् अप्रमता प्रतिष्ठितः स्कन्दधरो भूयो वरदो वायुवाहन वासुदेव भरद्भानु आदिदेव पुरन्दर अशोकः कारणतारः शूर शौरी जनेश्वर अनुकूल शतावर्त पद्मे पद्मनिभेषण पद्मनाभ अरविन्दाक्ष पद्मगर्भ शरीरभूत महेरुद्रो रुद्रात्मा महाक्षो गरुड अतुल शरभो भीम समयज्ञ हरिहरि सर्वलक्षण लक्षणो लक्ष्मीवान् समितिञ्जय वीक्षरो रोहितो मार्गो हेतु दामोदरस महीधरो महाभागो वेगवान् अमितासन उद्भव शोभना सेवा श्रीगर्भ परमेश्वर करणं कारणं कर्ता विकर्ता गणो गुह व्यवसाय अवसना संस्थाना स्थानदो परद्री परम स्पष्ट तुष्ट पुष्ट सुदेशना रामो विरामो विरगो मार्गो नयो नयो नय वीरः सत्यमता श्रेष्ठो धर्म धर्म विदुत्तम वैकुंठ पुरुष प्राण प्राणद प्रणव वृत हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायु अदोक्षज ऋतु सुदर्शन काल परमेष्टि परिध उग्र संवत्सर दक्ष विश्रामो विश्वदक्षिण विस्तार स्थानो प्रमाणं बीजं व्ययम् अर्थो अनर्थो महाकोशो महाभोगो महाधन अनिर्विनाशरिष्टो अभूधर्मयुगो महामख नक्षत्रनेमि नक्षत्री क्षमा क्षमा समीयना यज्ञविंजो महेजश्च कर्तु सत्रं सत्तांगति सर्वदर्शी मुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमोत्तमम् सुरता सुमुखा सुष्मा सुघोषा सुखदा सुहृत मनोहरो जितक्रोधो वीरबाहु विदारण स्वापनाशवशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृ वत्सरो वत्सरो वश्रीरत्नगर्भो धनेश्वर सत अक्षरम् अविज्ञाता सहस्रांशु विघाता कृतलक्षणः गतस्तमेमि सत्त्वस्थः सिंहो भूत महेश्वर आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरु उत्तर गोपति गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः शरीरभूत भृद्भोक्ता कवीन्द्रो भूरि दक्षिणः सोमो अमृत सोम पूजितः विनयोदय सत्यसंधो दाशारः सात्वतां पतिः जीवो विनेता साक्षी मुकुन्दो अमित विक्रमः अम्भो निजनन्तात्मा महदतिशयोदकः अजो महारः स्वाभावो चितामित्रः प्रमोदनः
आनंदो नंदनो नंद सत्य धर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृंग कृतान्तकृत महावराहो गोविन्द सुषेण कण्ठाङ्गदिः गुह्यो गभीरो गहनो गुप्तचक्र गदाधरः वेदास्वाङ्गोजित कृष्णो दृढसङ्कर्षणो अच्युतः वरुणो वारुणो वृक्ष पुष्पराक्षो महामनाः भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुधः आदित्य ज्योतिरादित्य सहिष्णुर्गति सत्तमः सुधन्वा खण्ड परशु द्राविणो द्रविणं प्रदः दिविस्पुष्पृग्व्यासो वाचस्पतिरयुञ्जः त्रिसाम निर्वाणं भेषजं विशक संन्यास पृच्छमशान्तो निष्ठा शान्तिपरायणम् शुभांग शान्तिदस्त्रष्टा कुमुद कुवलेशय गोवितो गोपतिः गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिर्वर्ती निवृत्तात्मा संक्षिप्ता श्रीमकृच्छिव श्रीवत्सवक्षा श्रीवासः श्रीपति श्रीमतान्वरः श्रीदश्रीश श्रीनिवासः श्रीधर श्रीदश्रीश श्रीनिवासः श्रीनिधि श्रीभावन श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमान् लोकत्रयाश्रय स्वच्छ संवसतानन्दो नन्दिर्ज्योति गणेश्वर विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्ति छिन्न संशय उदीर्ण सर्वत चक्षु अनिश शाश्वत स्थिर भूषयो भूषणो भूति विशोक शोकनाशनः अर्चिष्मानर्चित कुम्भो विशुद्धात्मा विशोधन अनिरुद्धो अप्रतिरत प्रद्युम्नो अमित विक्रमः कालनेमि निहावीर शौरी शूर जनेश्वर त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिहारी कामदेव कामपाल कामी कांत कृतागमः अनिर्देश्य वपुर्विष्णु वीरो अनंतो धनंजय ब्रह्मज्ञो ब्रह्मकृत् ब्रह्मा ब्रह्म ब्रह्म विवर्धनः ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मण प्रियः महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महावी स्तोत्रं स्तुति स्तोतारण प्रियः पूर्णपुरयिता पुण्यः पुण्यकीर्ति अनामयः मनोजवतीर्थकरो वसुरेता वसुप्रदः वसुप्रदो वासुदेवो वसुवसुवनाहविः सद्बुद्धि सत्कृति सत्ता सद्बुद्धि सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवास सुयामुनः भूतावासु वासुदेव सर्वासु नीलयो अनल दर्पादर्पो वृत्तो दुर्धरो अपराजित विश्वमूर्ति महामूर्ति दीप्तमूर्ति अमूर्तिमान् अनेकमूर्ति अव्यक्तः शतमूर्ति शतानन एकोनैकसवकीयत्तपदमुत्तमम् लोकबन्धु लोकनाथो माधवो भक्तवत्सल सुवर्णवर्णो हेमांगो वरांग चरणागति विरहा विषमशून्यो दुताशी अचलचर अमानी मानवो मान्यो लोकस्वामी त्रिलोकदुःख सुरेन्द्रमेधोधन्य सत्यमेधाधराधर तेजो विशोधुतीधर सर्वशस्त्रधावर प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रज चतुर्मूर्ति चतुर्बाहु चतुर्व्यूह चतुर्गति चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद विवेकपात् समावर्तो अनिवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रम दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरार्या शुभांगो लोकसारंग संतंतु वर्धन इंद्रकर्मा महाकर्मा भूतकर्मा कृतागम उद्भव सुंदर सुंदर रत्ननाभ सुलोचन अर्कवाद्यसन शृंगी जयंत सर्व विजय सुवर्णनिधिरक्षोभ्य सर्ववागीश्वरेश्वर महानुदो महागर्तो महाभूतो महानिधनुद कुंदर कुंदर पर्जन्य पावनो अनल अमृताशो अमृतो बंधु सर्वज्ञ सर्वतोमुख
सुलभ सुगत सिद्ध शत्रुची शत्रुतापन न्यगोरो अश्वत्थ चानुरांध्र निषूदन सहस्राची सप्तजीवा सप्तयुगा सप्तवाहन अमूर्तियेन रो अंजितो दयकृत नाशन अनुग्रह शस्त्रो गुणवृत्त निर्गुणवान अद्भुत स्वद्रुत स्वास्य प्राग्वंशो वंशवर्धन भारभूत योगी योगीश सर्व कामद आश्रम श्रमण श्याम सुपर्णो वायुवान धनुर्धरो धनुर्वेदो दंडो दमयितादम अपराधिता सर्वस्व नियता अनियमोय सर्वान सात्विक सत्य सत्य धर्म परायण अभिप्राय प्रियकृत्रपिवर्धन सरस्वती ज्योती सुरुचि ऋत भगविभू रवि निरोचन सूर्य सवितार विलोचन अनंतो गोपा सुखरो नैकजो अग्रज अनिर्विण्य सदा मर्षि लोकाधिष्ठान अद्भुत सनात सनातन कपिल कपिल अव्यय स्वस्ति 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 दक्षिण अरौध कुंडली चक्री विक्रम्य उचित शासन शब्दांतिक शब्दस्र शिशिर शर्वरीकर अपूर्वेशरो दक्षो दक्षिण शमिनावर निदोत्क्रमोदिभय पुनश्चर्व कीर्तन उत्तारण दुष्कृतिया पुण्यो दुःस्वप्ननाशन निरमारक्षण संतो जीवन परवस्थित अनंत रूप अनंत श्री जित मंजूभयाप चतुरश्रो विरात्मा विदिशो राजिशो दिश अनादि पूर्व लक्ष्मी सुमिरो चिरांगद जननी जन्मादि भीमो भीम पराक्रम आधार निरोधाता पुष्पहास प्रजागर उद्भव सत्पथाचार प्राणद प्रणवपण प्रमाण प्राणविलय प्राणभूत प्राणजीवन तत्त्ववितरवेदात्मा जन्म मृत्यू चरातिग पूर्वस्वसंस्कार सविता प्रपिताम यज्ञो यज्ञपति यज्वा यज्ञामो यज्ञवाहन यज्ञ यज्ञभूत यज्ञ साधन यज्ञांतकृत यज्ञपुण्यम अन्नम अन्नाद एव च आत्मयोनि स्वयं जातो वैखानं कामगायन देवकी नंदनं सृष्टा क्षितिश पापनाशनं शंभोमूलनंदकी चक्री शारंगध्वनोऽगदाधर रथांगपाणि रक्षोभ्य सर्वप्रहरणाय ॐ नमैति इतिदं कीर्तनीयस्य केशवस्य महात्मनः नाम्ना सहस्रदिव्यानाम् अशेषप्रकृतम् यदिदं सुमना नित्यं यशापि परिकीर्तयेत् नाशुभं प्राप्नुयात् किञ्चित् सोऽमुत्रेण पुनः वेदान्तो ब्राह्मणः स्यात् क्षत्रियो विजयी भवेत् वैश्योधन समृद्ध साशूद्र सुखमा अवाप्नुयात् धर्मार्थी प्राप्नुयात् धर्मम् अर्थार्थी चार्थवाप्नुयात् कामान् वाप्नुयात् कामी प्रजार्थी प्राप्नुयात् भक्तिमान् सदोखाय शुचि सस्तमनः सहस्रं वासुदेवस्य नामांसि प्रकीर्तयेत् यश प्राप्नोति विपुलं याति सकादान्यमेव च अचलां श्रियं मोक्ष्यति श्रेय प्राप्नो अनुत्तमम् न भयं क्वचित् प्राप्नोति श्रियतेजश्च विन्दति भवत्यरोगोऽतिमान् बलरूपं गुणान्वितः रोगार्तो मुच्यते रोगात् बद्धो मुच्यते बन्धनात् बलामुच्येत वीतस्तो मुच्येतापन्न आपद दुर्वाणि अति सदाति पुरुषोत्तम सुवर्णाम सहस्रेण नित्यं भक्ति समन्वित वासुदेवाश्रयो मर्त्यो वासुदेव परायण सर्व पाप विशोधात्मा याति ब्रह्मा सनातन न वासुदेव भक्तानाम् अशुभं विद्यते क्वचित्
जन्म मृत्युव्याधी भयं नैव उपायते श्रद्धा भक्ति समन्वित शांति कीर्तिवी न मात्सर्यं न रोगो नाशुभामति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमे गोचर्चन नक्षत्र दिशो भूमि बोधति वासुदेवस्य वीर्येण विदुराणि महात्मनः सरस्वरगन्धर्व सयक्षम उरगराक्षस जगदशेवरतैरं कृष्णस्य चराचरम् इन्द्रियाणि मनोबुद्धि सत्त्वं तेजो बलो धृति वासुदेवः क्षेत्रं क्षेत्रज्ञ एव च सर्वाचार्य प्रथमं परिकल्पते आचार्य प्रभो धर्म धर्मस्य रघुवच्युतम् ऋषयपितरो वेदा महाभूतानि दातव जङ्गमजगमचेदं जगन्नारायण उद्भवम् योगो ज्ञानः साङ्ख्यं विद्या शिल्पादिकर्म च वेदाशास्त्राणि विज्ञानम् एतत् सर्वं एको विष्णु महाभूत कृतानिशव त्रिलोकान्ते विश्वं सर्वं भगवतो विष्णु व्यासेन कीर्तितम् पुरुषं श्रेय प्राप्नु सुखानि च विश्वेश्वरं भजन्ति ये पुष्कराक्षं न यान्ति परावम् ॐ नमः इति। आता सर्व महिला सेवेकरांनी खूप छान पद्धतीने पठण केलेलं आहे श्री विष्णू सहस्रनामाचं. त्यात फलश्रुती त्याचे श्लोकही खूप छान पद्धतीने म्हटलेले. सुरुवातीला महिलांना येईल की नाही अशी शंका होती, पण आता प्रशिक्षण संपता सगळे एवढे तयार झालेले की त्यांनाच वाटायला लागले आपण आता बाहेर क्लासेस घ्यायचे. चांगली गोष्ट आहे. स्वामींचा प्रचार होणं हे फार गरजेचं आहे. आता मला आपलं प्रशिक्षण सुरू होण्याच्या आधी मानसिकांनी सांगितलं की आमच्या बिल्डिंग मध्ये ब्युटी पार्लर आहे. ब्युटी पार्लरची बाई मला विचारत होती कुठे जाता तुम्ही आणि काय करता. तर म्हणे आम्ही तिथे विष्णू सहस्रनाम शिकायला जातो. त्यांनी नीट सांगितलं नाही त्यांना सांगायचं तुमचं बाह्य ब्युटी पार्लर आहे, आमच्याकडे आतलं मनाचं ब्युटिफिकेशन केलं जातं. तर आता कधी भेटलं तर सांगा आमच्याकडे मनाची सुंदरता. 2 तास काय करतात, काय शिकवतात, ही सगळी उत्सुकता होती. तर मनाची सुंदरता आमच्याकडे असते म्हणा, एवढं सांगतो. आता विष्णू सहस्रनामाचं फलश्रुती आपण शिकलो किंवा श्लोक म्हटले सर्वांनी. तर फलश्रुतीमध्ये काय भावार्थ दिलेला आहे ते थोडक्यात मी आणि वालावलकर साहेब सांगतील. आपल्याला काय काय फायदे आपण त्यात चर्चा केलेली आहे, पण पुन्हा आपण घेतोय ते. पहिला फायदा आहे मनशांती आणि मानसिक स्थैर्य, ज्याची खूप गरज आहे आपल्या प्रपंचामध्ये, आपल्या संसारामध्ये. आपल्याला भरपूर पैसा काय असेल, सगळे असेल, गाड्या असतील 4 सगळ्या असेल, पण मनशांती आणि मानसिक स्थैर्य याचंही कुठे दुकान पाहिलेलं नाही की तिथे विकत मिळेल असं. तर याच्याने आपलं भय नष्ट होतं, अस्थिरता नष्ट होते आणि मन शांत होतं. दुसरं, मन शांत झाले की मनाची शक्ती वाढते. दुसरा फायदा असा आहे की शारीरिक आणि मानसिक लाभ, रोगांपासून मुक्ती होते, शारीरिक पीडा दूर होतात, सर्व प्रकारच्या भयाचा नाश होतो आणि सर्व भय आणि शारीरिक व्याधी दूर झाल्या की नकळत आत्मविश्वास आपला वाढतो आणि सर्व गोष्टींचे क्लेश कमी होत जातात. शांती आणि आनंद हा सुद्धा आपल्याला कुठे पैसे देऊन मिळत नाही, तो त्या विष्णू सहस्रनामाच्या जपाने किंवा पठण केल्याने आपल्याला मिळतो. चित्ताची चंचलता कमी होते, काही लोक खूपच चंचल असतात आणि चंचलता कमी झाली की आपण जे काय कार्य करतो त्यामध्ये आपल्याला नुसता आनंद मिळत नाही, तर खरा आनंद, सर्वोच्च कोटीचा आनंद आपल्याला मिळतो.
आध्यात्मिक आणि धार्मिक लाभ. आध्यात्मिक लोकांना आध्यात्मिक केंद्रामध्ये आम्ही जातो म्हटल्यावर जे कधी जातच नाही त्यांना जरा आश्चर्य वाटतं. ह्या लोकांना नीट लागलेलं आहे म्हणतात, उठली की चांगलं स्वामी केंद्रात. पण स्वामी केंद्रात आल्याशिवाय त्यांना कळणार नाही. इथे येऊन बघायचं, 1-2 वेळा प्रशिक्षण अटेंड करायचं. मात्र 1-2 तास केलं ना तर कायम तुम्हाला विचारतील आम्हाला येऊन देतील का. तर इथे स्वामींचं केंद्र कोणाचं नाही, त्यामुळे सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे सगळं काही शिकायला. यातून आपली सद्गुण वृद्धी होते, सद्विवेक बुद्धी जागृत होते. अजूनही 90% महिला पुरुषांना प्रपंचामध्ये सद्विवेक बुद्धी काय आहे ते कळत नाही. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय अजूनही कळत नाही. आणि हे विष्णू सहस्रनामाच्या वाचनाने पठनाने आपल्याला ती बुद्धी हळूहळू मिळत जाते. आयुष्य, आरोग्य आणि समृद्धी हे सुद्धा आपल्याला सहजगत्या प्राप्त होते आणि कुटुंबात ऐक्य आणि नोकरीमध्ये प्रगती मिळते. मानसिक शुद्धी आणि भक्तिभाव वाढतो आपला. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या तिन्ही योगांचा समन्वय होतो. त्याला कारण असं आहे की विष्णूंचं स्वरूप असं आहे की सर्वव्यापी, सर्वशक्तिमान, सर्वत्र उपस्थित. यामुळे साधकाला जीवनातील व्यवहारामध्ये ईश्वर दर्शनाची भावना येते. सकारात्मक वातावरण पवित्र वास्तूमध्ये आता आपण सत्यनारायणची पूजा आपण ते पण एक आपल्याला कसं एक मोठं अवलंबन वाटतं. कारण पौरोहित्यांच्या गुरुजींच्या आचार्यांना अवलंबून असतो आणि सगळ्या गोष्टी घडून होतात की नाही. पण आता हे प्रशिक्षण तुम्हाला झालं आणि समजा आपल्याला सत्यनारायण किंवा असा काही करता येत नसेल तर त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की तुम्ही हे विष्णू सहस्त्रनाम जरी झालं तरी ती सत्यनारायणाची पूजा होते. जगाचा मालक, संचालक जो विश्वंभर आहे, जे आजपर्यंत तुम्हाला जे प्रशिक्षणामध्ये सांगितलंय श्री विष्णू. म्हणजे आता आपण बघा कलियुगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो, पण आपल्या कळत नकळत इकडे तिकडे पूजा चाललेल्या असतात. बरोबर आहे की सत्यनारायणाचा पूजा होत चाललेला असतो. सुट्टीमध्ये बघा 26 जानेवारी, स्वातंत्र्य दिन किंवा इतर ज्यावेळी मे महिन्यात सुट्ट्या असतात, मुलांच्या परीक्षा वगैरे सब त्या सोसायटीमध्ये. म्हणजे हे काय आहे, कलियुगामध्ये किती जरी माणूस जरी नास्तिक जरी असला तरी तो त्याच्याकडे ती आस्तिकता येते. आणि काही जरी नाही झालं वास्तूमध्ये आपल्या हे तरी सोसायट्यांच्या पूजा सत्यनारायण व्रत केली जातात. ते सत्यनारायण व्रत पण समजा आपल्या घरच्या घरी आपल्याला ते समजा नाही करता आलं तर हे विष्णू सहस्त्रनाम म्हणजे ती एक प्रकारची सत्यनारायणाची पूजाच आहे. ती ज्यावेळी सत्यनारायणाच्या पूजेमध्ये सहस्त्रनामावरची भक्ती जाते, 1000 नामावरची भक्ती जाते, तीच 1000 नामावली सरांनी तुम्हाला इथे या प्रशिक्षणामधून सांगितली. ती सहस्त्रनामावली जाते. सहस्त्रनाम स्तोत्रामध्ये ती नामावलीच आहे, सहस्त्रनाम लक्षात घ्या. आणि हे करत असताना म्हणजे हा एवढा सोपा आहे, एवढं सोपं तुम्हाला हे करून दिलेलं आहे. आणि ही कशी इतरांना आपण सांगत बसण्यापेक्षा आपल्याला आता हे नॉलेज आलंय, आपल्याला ही विद्या थोडी गवसलेली आहे, अध्यात्मावर आपली पकड आलेली आहे, आपल्याला त्यावेळी जमेल त्यावेळी आपण ते करायचं. लक्षात त्याच्यासाठी काय असं 8 तास किंवा असं काय नाही, पण ते तुम्ही एकदा त्याची अशी पकड ठेवली किंवा एवढंच नाही जमलं तर समजा आठवड्यातून 1 दिवस 2 दिवस किंवा तुम्ही देवाकडे जे आपले जे अधिष्ठान तिथे जे आहे त्या समर्थांचं अधिष्ठान तिथे असेल तिथे त्या ठिकाणी वेळ देऊन हे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र त्या ठिकाणी अर्धा तास जाऊन वाचा ना, त्या ठिकाणी त्याच्या रुचात वाचा. म्हणजे ती सत्यनारायणची पूजा झाल्यासारखंच आहे ते. आलं लक्षात. तर हे केल्यामुळे काय होतं, सकारात्मक स्पंदन तयार होतात घरात, मनात. आलं लक्षात ना. त्याच्यानंतर धन, ध्यान, संपत्ती, यश, आरोग्य, शौर्य, कीर्ती ह्यातले थोडक्यात इच्छापूर्ती आणि तीर्थयात्रांचे फळ म्हटलं आहे. सगळ्या तीर्थयात्रा केल्याचं फळ तुम्हाला आहे विष्णू सहस्त्रनाम पठण वाचन. त्या मंत्र रोज त्या वास्तूमध्ये तुमच्या होतील तर ती वास्तू तुम्हाला म्हणत असते तथास्तु तथास्तु. मग तुम्ही हे करत असते त्याप्रमाणे काही असं होत राहतं. पण हे काय हे अनुभव, अध्यात्म हे अनुभवाचं शास्त्र आहे. जोपर्यंत तुम्ही तो अध्यात्माचा तो अनुभव तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या शरीरावर तुमची त्याची स्पंदन निर्माण करत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला तो अनुभव येणार नाही. आणि लक्षात दुसऱ्याला सांगून समजा तुम्हाला ते करायचं असेल आणि तुम्ही संकल्प केला की त्याची सिद्धी होणार. तुम्ही संकल्पच केला नाही, मनाशी विचारच केला नाही, म्हणजे त्याचं तुम्ही आचरण केलं नाही तर तुम्हाला त्याचा लाभ नाही मिळणार. म्हणून हे अनुभवाने तुम्हाला सांगतो की तुमचा आता त्या ठिकाणी हे तुम्हाला प्रशिक्षण झालेलं आहे, तर तुम्ही प्रशिक्षित झालेले आहे. तसंच सगळे आपले आणि आपण प्रापंचिक आहोत.
गृहस्थी आहोत, आपलं सगळं सांभाळून त्याच्यामध्ये जे इतर आपण जे करतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेळ घेऊन अनुभव घेऊन बघा, अनुभव घेऊन बघा, त्याची प्रचिती घेऊन बघा. तीर्थयात्रांचं फळ असं त्यांनी म्हटलेलं आहे. नंतर कोणत्याही वयोगटासाठी स्त्री पुरुष लहान मोठे सर्वजण हे करू शकतात. बालक सर्वांसाठी योग्य आहेत. पितृदोष ग्रहदोष निवारण या सगळ्यासाठी हे होण्यासारखं आहे. ते त्याच्यामुळे काय होतं, श्रद्धा सात्विक मन लक्षात अध्यात्मावर पकड बसते, मानसिक नैतिक उन्नती होते, आलं लक्षात. आणि हे करत असताना सरांनी सांगितलं एकादशी पौर्णिमा श्रीकृष्ण जन्माष्टमी आलं लक्षात. रामनवमी, आता बघा रामनवमी येते, विष्णू सहस्त्र रामाची ती नावं विष्णू तेच अवतार आहेत, ते कलियुगातले त्रेतायुगातले अवतार पुढे पुढे आलेले आहेत. तर हे काय करायचं, तर हे आपण रामनवमीला हो येस असं म्हटलेलं आहे की दिवसभरात 13 वेळा विष्णू सहस्रनाम वाचायचं. तर जे काय आपल्या मनात असेल ते आपल्याला पावतंय. तर आता रामनवमी येते 26 तारखेला, त्याचा लाभ आपल्याला घ्यायला हरकत नाही. आणि आता तुम्ही सर्व एवढे विद्वान झालेले आहात ते वाचण्यात की तुम्ही रामनवमी सोडून द्या, पण एरवी कोणत्याही दिवशी एकमेकींकडे जाऊन त्याचं पठण करा. त्यात कोणी असं हेवाळावा म्हणू नका, कोणीही जा कोणाकडे आणि 11 तरी महिलांनी एकत्र जाऊन त्याचं पठण करा. फक्त साडी बिडी काही मागू नका, काही असं बक्षीस वगैरे मागायचं नाही, चहा वगैरे मिळाला तेवढं पुरे. विष्णू सहस्रनाम स्तोत्र आपण जे गुरुचरित्राचं पारायण करतो सप्ताहामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचल्याने गुरुचरित्र पारायण केल्यानंतर रोज रात्री म्हणजे सप्ताहामध्ये केल्यानंतर गुरुचरित्रातील वाचनात होणाऱ्या चुका माफ केल्या जातात. म्हणून आम्ही सांगतो तुम्हाला ते करायचं आहे, म्हणजे त्याच्यावर तो तोडगा आहे. तसेच विष्णू सहस्रनाम वाचल्याने कळत नकळत होणाऱ्या पापकर्मातून म्हणजे काया वाचा, आता मगाशी आपण म्हटलं ना, मनाने केलेल्या पापकर्मातून प्रापंचिकाची गृहस्थिकाची मुक्ती होते असं म्हटलं गेलं. असं आपलं धर्मशास्त्र सांगतंय. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रापंचिकाला तो सत्यनारायणाची पूजा व्रत वगैरे अनन्य भावे करतो, त्याला हे सगळी त्याची. एवढंच नाही की आजच्या मेडिकल सायन्सने काय सांगितलंय, मेडिकल सायन्स काय सांगतंय, तर विष्णू सहस्रनामाच्या स्तोत्रामुळे उच्चारलेल्या उच्चारामुळे मंत्रांमुळे त्या उच्चारामुळे मेंदूमध्ये असणाऱ्या पिट्युटरी ग्लँड्स म्हणतात त्याला, हायपोथालॅमस ग्लँड, पिनियल ग्लँड शरीरात सकारात्मक हार्मोन्स निर्माण करतात. म्हणजे आपण निगेटिव्हिटी असतं म्हणतो ना, ते निघून जाते, पॉझिटिव्हिटी तयार होते. न्यूरोसायन्सच्या संशोधकांनी असे सिद्ध केले आहे की मेंदूतील डोपामाइन हे केमिकल आहे, तर डोपामाइन आणि सेरोटोनिनची लेवल वाढते. लक्षात ना, ठीक आहे. आणि त्याचं रिलेशन कशाचे आहे, चिंता जे आपण म्हणतो, चिंता तणाव नैराश्य ब्लड प्रेशर एकाग्रता स्मरणशक्ती वाढते, शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होतो असं मेडिकल सायन्सने सिद्ध केलंय या अध्यात्मशास्त्रामध्ये या विष्णू सहस्त्र. तर किती त्याच्यामध्ये, पण ह्याचा काय जो सगळं आम्ही सांगतोय तुम्हाला, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः तुम्ही ते करत नाही आणि अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही. आणि ज्यावेळी तुम्हाला तो लाभ मिळेल त्यावेळी पण तुम्ही समाजात असा येऊन तुम्ही इतर अनुभव, मला असा असा लाभ झाला, तुम्ही पण अनुभव घेऊन बघा. लक्षात ना, म्हणजे हे अध्यात्मशास्त्र जे आहे हे अनुभव घेण्यासारखं शास्त्र आहे आणि आपण ते पुढे करायचं. लक्षात येस, पुढे तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये आपण बरीच कामं करतो, त्याला आपण कृती म्हणतो. कृती करताना विष्णूंच्या नेमक्या कोणत्या नावाचं स्मरण केलं पाहिजे, काय हे काम आहे तर त्यावेळेला कोणत्या नावाचं स्मरण केलं पाहिजे ते मी त्याचा श्लोक वाचून दाखवतोय. औषधे चिंतेत विष्णू, औषधे चिंतेत विष्णू, औषध देताना विष्णूंचे स्मरण करायचंय. भोजनेच जनार्दन, जेवण करताना जनार्दन हे स्वरूप आहे विष्णूंचं, तर जनार्दनाचं नाव घ्यायचंय. शयने पद्मनाभम च, शयन करताना म्हणजे झोपताना पद्मनाभाचं स्मरण करायचंय.
विवाहेच्या प्रजापती, विवाह कार्यामध्ये जरा सावध राहून प्रजापतीचं नाव घ्यायचंय, विसरून जातो आपण. तर विवाह कार्यात प्रजापतीचं नाव घ्यायचं. युद्धाच्या वेळी घरातलं नाही, रणांगणातलं, त्यावेळेला चक्रधराचे स्मरण करायचंय. नाहीतर घरातलं युद्ध सुरू झालं की चक्रधराचं स्मरण करा, तसं नाही. प्रवासामध्ये प्रवासाच्या त्रिविक्रम स्वरूपाचं नाव घ्यायचंय. नारायणम तनु त्यागे, तनु म्हणजे काय? तन, शरीर सोडता. तर देह त्यागताना मृत्यू समय नारायणाचं स्मरण करायचंय. श्रीधरम प्रिय संगमे, प्रिय व्यक्तीच्या भेटीच्या वेळी श्रीधराचे नाव घ्यायचे. ते खरोखर प्रिय असलं पाहिजे, लक्षात घ्या. नाही तर तुम्हाला वाटलं नाव घेत घेत जाणं प्रभावित खाल, असं होतं. दुस्वप्ने स्मरण गोविंदम, दुस्वप्नप्रती वाईट स्वप्न पडत असल्यास गोविंदाचे स्मरण करायचंय. संकटे मधुसूदनम, संकट काळात मधुसूदन नावाचं स्मरण करायचंय. कानने नरसिंहंच, कानने म्हणजे अरण्यामध्ये जंगलामध्ये नरसिंहाचं स्मरण करायचंय. पावके जलशाहीनम, पावक म्हणजे अग्नी, अग्नीच्या संकटात जलशाही विष्णूचे नाव घ्यायचंय. जलमध्ये वराहम, पाण्यात असताना पाण्यात संकटात असाल तर वराह देवाचं स्मरण करायचं. पर्वते रघुनंदनम, पर्वतावर पडायला लागला खाली लोटांगण घ्यायला की रघुनंदनाचं नाव घ्यायला लागायचं. वेळ कुठे असेल लोटांगण घेताना तरी पण लक्षात ठेवा. गमने वामनम चैव सर्व कार्येषु माधवम, कुठेतरी बाहेर जाताना वामनाचे स्मरण करायचंय आणि सर्व प्रकारची कामे करताना माधव या विष्णू स्वरूपाचं नाव घ्यायचंय. थोडक्यात सांगायचं तर जीवनातील प्रत्येक लहान मोठ्या कार्यामध्ये आपल्याला ईश्वराचं नाव घेतल्यास भीती नष्ट होते आणि कार्य यशस्वी होते, असा या श्लोकाचा मुख्य भाव आहे. आपल्याकडे नास्तिक लोकांची संख्या खूप आहे. अजून काय म्हणायचं नास्तिकांना तुम्ही म्हणा, पण इंग्लंडमध्ये माझ्या माहितीप्रमाणे तिथे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जेव्हा ऑपरेशन करतात, ऑपरेशन टेबलवर पेशंटला घेतात, तेव्हा आधी ते हात जोडून ईश्वराला स्मरण करतात की हे ऑपरेशन व्यवस्थित होऊ दे. आपल्याकडे काय म्हणतात, याचे जास्तीत जास्त पैसे माझ्याकडे येऊ दे. एवढा फरक आहे. तिकडे ईश्वराला सतत स्मरण करतात डॉक्टर किंवा वेल क्वालिफाईड असे प्रोफेशनल्स, ते ईश्वराला स्मरण करतात. आपल्याकडे खूप क्वालिफिकेशन घेतलं की ईश्वर काही जाणत नाही, ईश्वराला कोणी आठवत नाही. त्यांना वाटतं मीच केलं, माझंच कर्म आहे. कर्म आपलं असतं, पण शेवटी आशीर्वाद विष्णूंचा आहे, स्वामींचा. ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. भारत माता की जय. भगवान विष्णु की जय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आज जे श्री विष्णू सहस्त्रनाम जे तुम्ही शिकला, तुम्हाला कसं वाटलं ते? खूप आनंद झाला, खूप म्हणजे खूप आनंद झाला आज शिकून. आज शेवटचा आमचा होता तास. खरं सांगायला गेलं तर विष्णू सहस्त्रनाम आम्हाला येत होतं, 70% आम्हाला येत होतं बोलता. त्याचा अर्थ माहीत नव्हता आणि फलश्रुती तर आम्हाला अजिबात वाचता येत नव्हती. तर सरांमुळे ती सोपी आधी म्हणजे सोपी त्यांनी केली, त्याच्यामुळे आम्हाला ते छान म्हणजे वाचता आलं आणि त्याचे फायदे सुद्धा सरांनी खूप चांगल्या प्रमाणे सांगितले.
आणि ते आम्ही अनुभवले सुद्धा. आता आम्हाला दरवेळेला वाचायला नाही जमत, मला तर निदान, मग मी सकाळी मोबाईलवरती लावते आणि माझी कामं करते, निदान कानावर तरी ती अक्षरं पडावी म्हणून. आणि त्याचा खूप चांगला अनुभव, जसे सर सांगतात की निगेटिव्हिटी जी घरातली आहे ती खूप प्रमाणात कमी होते, मनातली सुद्धा आपल्या खूप कमी होते. शेजारचे पण तेच विचारतात की बाबा काय 2 तास तुम्ही 4 ते 6 जाता, काय करता जाऊन. तर म्हटलं ते तुम्ही आल्याशिवाय, इथे आल्याशिवाय तुम्हाला ते समजणार नाही की आम्ही ते काय करतो. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? मला तर खूपच नवीन आहे, कारण मी एवढी संस्कृतमध्ये नाहीये. म्हणजे काय म्हणतात ते, हा नाही ते जाऊ देतो म्हणजे, पण तेवढं नाहीये. पण एक जाणवलं, घरात माझ्या नेगेटिव्हिटी होती आहे, मी त्याच्यावर मात करायचा प्रयत्न केला. मी रोज युट्यूबला लावते, सरांनी दिलेला पेपर आहे तो समोर घेते, त्यांच्यावर मी बोलायचा प्रयत्न करून माझ्या डोक्याला थोडंसं तरी असं बरं वाटायला लागलं की चला घरातली नेगेटिव्हिटी जाईल तेव्हा जाईल, पण कमीत कमी मला तरी समाधान मिळते की माझं काहीतरी व्यवस्थित चाललंय, थोडं नामस्मरण होतंय, संस्कृतमधनं बोललेलं शिकलं जाते आणि इथे आल्यावर जो कॉन्फिडन्स मिळतो की हा मी ह्यांच्याबरोबर बोलू शकते, तो सगळ्यात महत्वाचा आहे. माईक मिळो न मिळो, पण निदान स्वामींना काहीतरी माझ्याकडनं मी ती तेवढी सेवा रुजू केली, ह्याचं मला समाधान आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आपल्या भुसाराळी येथील स्वामींच्या केंद्रामध्ये यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण आणि श्रवण उपक्रमानंतर आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात 9 मार्च 2026 पासून सायंकाळी 4 ते 6 या वेळेत 3 दिवसीय श्री सुक्त प्रशिक्षण उपक्रम सुरू होणार आहे. यासाठी नाव नोंदणी सुरू झालेली आहे, तरी लवकरात लवकर केंद्रातील दरबारात ठेवलेल्या रजिस्टरमध्ये आपले नाव आणि मोबाईल नंबर नोंदवावे ही नम्र विनंती. त्यानंतर श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र प्रशिक्षण सुरू होणार आहे. आपल्या ज्ञानात थोडीफार भर पडावी म्हणून मिळालेल्या या सुवर्ण संधीचा उपयोग जास्तीत जास्त सेवेकऱ्यांनी घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.